रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2326 पासून चालू करत आहोत. देह मृत्यूचे बातुके कळवाले कवतुके काय मानिले सार याची वाटते आश्चर्य. नाना भोगाची संचिते करुणी ठेविले आहे ते तुका म्हणे कोडी उगवू सकते बापुडी. देह म्हणजे मृत्यूचे खाद्य आहे हे कळून येतेच. असे असूनही लोक तेच सत्य मानून त्याचा लोभ धरतात. त्यात त्यांनी सारभूत असे काय मानले याचेच आश्चर्य वाटते. अनेक प्रकारच्या भोगाच्या संचिताचे हे शरीर भोगासाठी आयतेच तयार केलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या सक्तीने दीन दुबळे झालेले अज्ञानी लोक संसाराचे कोळे समजू शकत नाही. त्याने भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. आता असो तुझे पायी मोटळे इंद्रिय सकळे काय मन. सांडी मांडी विधी निषेधाचा ठावन खळता भाव जाईल वाया. तुका म्हणे आता नको उज करा लपवू दातारा अंगी मद. विषयाचा त्याग केला तरी अंतरात वासना असल्यामुळे ते विषय पुन्हा येतील. त्याला हे दातारा मी काय करू. आता हे काया वाचा मन सारी इंद्रिय याचे गाठोडे तुझ्या पाशीच असू दे. काय करावे काय सोडावे याबद्दलचे काही विधी निषेध असतात. ते समजले नाही तर केलेले सर्व श्रम वाया जात. तुकाराम महाराज म्हणतात, हे दातारा आता प्रसिद्धी कीर्ती मला नको. तू आपल्या शरीरात मला लपवून टाक. धावून या मांड पुढे न करीते बांड. जळो जळो तैसे जिने फटकरला जिरवाने. घेतले तैसे ते सांग बरवे संपादवे सांग. तुका म्हणे दिरे देवनुपेक्षिल खरे. सुरुवातीला लबाड लोक परमार्थाचे सोंग दाखवितात, परंतु तो परमार्थ तो पूर्णत्वाला नेत नाही. त्यांचे ते असले जिने पळून जावे ते फजितीचे लाजिरवाने जिने आहे. जे सोंग घेतले ते कार्यसिद्धी होईपर्यंत निभावून न्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, धीर धरून अखेरपर्यंत जे भक्त परमार्थ करतात त्यांची देव उपेक्षा करीत नाही. न पालटे जाती जीवाची यासाठी वायतोचे पोटे दावीवरी. अंतर सभाई सारखचे रंगवीट आणि भंग नाही रसा. घनाची या पाये पोटी शिरे हिरा. सांडूने दिरा पुलिया. तुका मने कडे करावे शीतळ ऐसे जाती बळ चंदनाचे. जीव जायची पाळी आली तरी ते बदलत नाही. ते अंतर्यामी असते तेच वरवरही असते. अशी लक्षणे असलेली माणसे उत्तम जातीची असतात. एक सद्गुण रंग त्यांच्या अंतर्बाह्य असतो, तो अवीट असतो, तो कधी भंगत नाही. घनाचे गाव बसले तरी हिरा ऐरणीच्या पोटात बसतो, पण आपले कठीण्य सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तापलेल्या शीतल करण्याचे सामर्थ्य चंदनात असते, ते स्वतः तापत नाही. तसेच उत्तम जातीचे माणसं आपले अवगुण सोडत नाही. दिली मान तरी नेगावी शत्रूची. शरण आले त्याशी जतन जीवे. समर्थाशी असे विचाराची अन भले पाप पुण्य विचारावे. काकुळतेसाठी सत्याचा विसर पडिले अंतर न पाहिजे. तुका म्हणे यश कीर्ती आणि मन करिता जतन देवजोडे. शरण आलेल्या शत्रूने त्याची मान आपल्या पुढे कापण्यासाठी धरली तरी आपण ती कापू नये. शरणागताचे रक्षण करावे, समर्थाने विचारपूर्वक वागावे अशी त्यांना आण असते. ते ज्ञानी आहेत, त्यांनी पाप पुण्याचा विचार करावा. एखाद्याने अपराध केला असतानाही काकुळती येऊन दयेची भीक मागितलं तर सत्याचा विसर पडू न देता त्याला योग्य ते शासन करावे. विचारात अंतर असता कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात, यश कीर्ती सन्मान यांचे रक्षण केले तर देवाची प्राप्ती होते. विचारिले आधी आपुल्या मानसी. वाचो येते कैशी कोण्याद्वारे. तव झाला साह्य हृदय निवासी. बुद्धी दिली ऐशी नाम नाही. उद्योगाचे होतो पडिलो समुद्री. कोण रीते तारे तिरी पाविजेल. तुका म्हणे दुःखे याला आयुर्भाव. झाला भाऊ जीव कासा विस. स्वतःच्या मनाशी मी या संसारामध्ये कोणत्या साधनेने स्वतःला वाचवू शकेन याचा विचार केला. तेव्हा माझ्या हृदयात वसणाऱ्या नारायणाने मला कधीही नष्ट न होणारी सद्बुद्धी दिली. उद्योगाच्या सागरात पडून बुडू लागलो होतो तेव्हा त्यातून कसे तरुण जाऊ याची काळजी वाटत होती. तुकाराम महाराज म्हणतात, आजपर्यंत सारे आयुष्य दुःखात गेले. जीव कासावीस झाला होता. आपुले वेचोने खोडा घाले पाया ऐसा तो हा जीवहीन बुद्धी. विषयाचे संगे आयुष्याचा नाश पडिले ओस सोयिताचे. भुलल्याचे अंग आपण पारिके. चंदाचा सारिके वर्त तसे. तुका म्हणे दुःख उमटे परिणामी. लंपटाशी कामी रतलिया.
कष्ट करून पैसा खर्च करून स्वतःच दुःखाच्या खोड्यात आपला पाय अडकवून घेतो. असा हा जीव निर्बुद्ध आहे. विषय सेवनाने तो स्वतःच्या आयुष्याचे सर्वनाश करतो आणि त्याच्या जीवनात स्वहिताचे दुर्लक्ष होते. जो विषय भोग बोलला तो आपल्या शरीराला परकावतो. स्वच्छंदी वर्तनाने देहभान विसरतो. त्यामुळे रोग पीडित होतो. तुकाराम महाराज म्हणतात, विषयसक्त माणूस लंपट झाला की परिणामी त्याला दुःख होते. त्याने केले शकून प्रयाग आता मागे फिरे कोण, केले शकून प्रयाण आता मागे फिरे कोण, होय तैसे हो आता देह बळी काय चिंता, पडिले पालवी त्याचा दाखवाय जीवे तुका म्हणे जिने देवा काय हीनपणे. शुभ शकून पाहून आम्ही देवाकडे प्रयाण केले होते, त्यावेळी आता कोण मागे फिरणार. जे व्हायचे असेल ते हो, देह बलिदानास तयार आहे. आता कसली काळजी नाही. जे पदरात पडले आहे ते जाईल की काय याची जीवाला दास्ती वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या भक्तीशिवाय दीनपणे जगणे काय कामाचे. आळणी ऐसे कळो आले त्याशी भले मौनची, नये काही वेचो वाणी वेडे घाणी सांगते. वेगळे ते देहभाव ब्रह्म झाला, जीवा माझिरा तुका म्हणे कौतुक केले किंवा भले दवडिता. ताटात वाढलेले पदार्थ आळणी आहेत असे कळले तरी त्याविषयी काही न बोलता मौनपणे ते खावे हा चांगला उपाय आहे. वेड्या घाणड्या व्यक्तीशी बोलून आपली वाणी वाया घालू नये. देहभावाहून जे वेगळे झाले आहेत ते अन्नाची चव वगैरे न पाहता शरीर पोषणासाठी अन्न सेवन करतात. देहाभिमानी असतात ते मात्र अशी आवड निवड ठेवतात, त्यामुळे त्यांना माजोरीपणा येतो. तुकाराम महाराज म्हणतात, कसाही स्वयंपाक केला असला तरी त्याचे कौतुक तरी करावे किंवा त्याला सरळ घालवून लावावे, त्याविषयी बोलत राहू नये. चित्ताचा चालक त्याचे उभय सूत्र एक, नाचवितो नाचे छंदे नाना छंदे सुखे आपुल्या विनोदे. चंद्रकमळिनी नाही धाडीत सांगुनी तुका म्हणे उठिलो चुंबकाचे दृष्टी. चित्त आणि त्याचा चालक देव या दोघांचे सूत्र एकच असून ते देवाच्या हाती आहे. चालक जसे नाचितो तसे ते आनंदाने सुखाने विनोदाने नाचते, ते तो सहजच घडवीत असतो. कमलिनी उगवावी म्हणून चंद्र तिला निरोप पाठवित नाही, त्याचा उदय होताच ती विकसित होऊ लागते. त्याप्रमाणे देवाच्या इच्छेने जीव नाचत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, लोहचुंबकाच्या आकर्षणाने सहजच हालचाल करू लागतो. करिता तडा तोडी वत्स माते सोयी ओढी, करी त्याचा आग्रह उरे एकासाठी जुरे. भुके इच्छी अन्न तेही त्यासाठी निर्माण, तुका म्हणे जाती एकाची चित्ती. गायीपासून वासराची ताटातूट करण्याचा प्रयत्न केला तर वासरू मातेकडे ओढ घेते. ताटातूट करण्याचा केवळ अट्टहास उरतो, कारण दोघे एकमेकासाठी झुरत असतात. भुकेलेल्या अन्नाची इच्छा करतो, ते अन्नही त्याच्यासाठीच निर्माण केलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, एका जातीचे जीव एकमेकाच्या चित्तामध्ये एकरूप झालेले असतात. निघाले दिवाळे झाले देवाचे वाटोळे, आता वेचू नये वाणी विचारावे मनीच्या मनी. गुंडाळीली पोती भितरी लाविली वाती, तुका म्हणे करायशी राय माझी घरा. देवाभक्तीची इच्छा पूर्ण करत नाही म्हणजे देवाचे दिवाळे निघाले, त्यांचे वाटोळे झाले. आपली वाणी आता निरर्थक खर्च करू नये. स्वतःच्या मनाशी त्याचा विचार करावा. मालाची पोती त्याने गुंडाळून ठेवली, तिथे दिवा लावून ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात, आता देवाकडे न जाता देव तुमच्या देहरूपी घरात सदा सर्व राहील असे काहीतरी करा. तीर्थाचे असे पंते तो निर्दैव, तीर्थाची पंते चाले तो निर्दैव. पाहिजे तो ठाव अंतराये, मनवनी भले निश्चळचे स्थळी. मनाची या मुळी बैसलिया, संकल्पारूढते पराधीन. जिने कार्याची कारणे वाढत असे, तुका म्हणे कामा नाही एक मुख. जिरविता सुख होते पोटी. जो तीर्थयात्रेच्या रस्त्यावर सतत चालत राहतो तो या भटकंतीमध्ये सुखाची इच्छा करतो, त्यामुळे त्याच्या ईश साधनेत अडचणी येतात. म्हणून आपल्यामध्ये वृत्ती स्थिर करून निश्चल असावी. ज्याचे मन तीर्थयोग याग इत्यादी संकल्पाच्या अधीन आहे त्याचे जीवन परस्वाधीन आहे. अधिक संकल्प करून तो जीव अधिकच परावलंबी बनत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या इच्छेला एकच मुख नाही, अनेक आहेत. म्हणून एक इच्छा झाली की ती लगेच जिरवून टाकावी, म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती होते. क्षणाक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान.
संत समागमी धरावी आवडी करावा तातडे परमार्थाची तुका म्हणे यह लोकीचा व्यवहारे नयन डोळे धुरे भरुनी राहे सागर तरुण कसे पार होईल याचा प्रत्येकाने क्षणोक्षणी विचार करावा. देह नश्वर आहे, सारे काही लय पावणारे आहे. काळ आपले आयुष्य कणाकणाने खात आहे. तू सावध राहा. तुझे आयुष्य काळाच्या मुखात केव्हा जाईल सांगता येत नाही. म्हणून संत संगतीत राहण्याची त्वरा करा, परमार्थ साधण्याची त्वरा करा. तुकाराम महाराज म्हणतात, ऐहिक इच्छा आणि यश यांच्या धुंदीमुळे आंधळे बनू नका. कोणाशी विचार करावा शेवटे एवढ्या लाभे तुटे झाल्या तरी सांभाळे तो शूर आलाव डाळ पुढे केले पावन करी मागे गातो तो या नावे येथे अंतराय अंतरल्या पाय गोविंदाचे तुका म्हणे गंड संधीचा हा ठाव केला तो पाव कार्य येता. मनुष्य जन्मासारखा अलभ्य लाभातून सुटून गेल्यावर कोणाशी विचार विनिमय करणार. यासाठी ज्यांनी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ठोस पावले उचलली आहेत निश्चयपूर्वक वाटचाल करण्याचे ठरविले आहे त्यांनी प्रतिकूलतेतही आघात सोसावे लागते तरी युद्धभूमीवर शूर योद्ध्याप्रमाणे पुढे जात राहावे. देवाचे पाय अंतरणे हाच खूप मोठा आघात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मानव जन्म म्हणजे योग्य संधीचा फायदा म्हणून करून घेण्याचे योग्य असे स्थान आहे. ईश्वर प्राप्तीसाठी या जन्मात जो उपाय करावा तो सफल होत असतो. असा जो सोबळे आता तैसाची निराळे आम्ही नय तुमच्या वाटा काय लटिकाची ताठा चिंतनाची पुरे काय सलगी सवे दुरे तुका म्हणे देवा नका आवडे ते शेवा. देवा तुम्ही असे सोहळे आहात तसेच निराळे निर्गुण अवस्थेत राहा. तुमच्या मार्गाकडे आम्ही अजिबात येणार नाही कारण ते ब्रह्मज्ञानाच्या खोट्या अभिमानाचा ताठा आहे. तुमच्यासारख्या तो सामर्थ्यवानाशी सलगी कशाला. तुमचे चिंतनाचा आम्हाला पुरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या सोहळ्या रूपाची सेवा करणे मला आवडत नाही. अहंकार तो नासा भेद जगी निंदे ओवळा ना तळे तो धन्य याशी झाला वंशी दीपक करावे तो आत्महत्याने दी अप्त सत्य आतळ तुका म्हणे गुरु गरी माता थोरी धरुणी. या जगात ओवळा निंद कोण असेल तर तो अहंकार आहे. तो मी तूपणाचा भेदभाव निर्माण करतो तो नष्ट करून टाका. तो जो या अहंकाराला स्पर्श करत नाही तो धन्य होय. तो त्याच्या वंशाचा कुलदीपक आहे. हा अभिमान हत्येचे पातक घडवितो. तो संत देवाची आप्तस्क्याची भेट होऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तो अभिमानाचे खोट्या मोठेपणाचे ओझे डोक्यावर घेऊन गुरुगुर करतो. इच्छिले ते शकुनवंती होय देती तात्काळ शिरा निरा निवड करी वारावरी विठ्ठल भाग्य विन कैचे फळ अंतर मूळ मूत्राचे तुका म्हणे संचित कुडे ते बा पुढे करीतसे. विठाई माऊली शकुनवंती आहे. तो ती तात्काळ आपली इच्छा पुरविते. विठ्ठल हा दूध पाणी याची वेगळी करणाऱ्या राजहंसासारखे आहे. खरा व खोटा भक्त वेगळा करून खऱ्या भक्ताचे कल्याण करतो. ज्याचे अंतकरण काम क्रोधामुळे मलिन झालेले आहे त्याची पूर्व पुण्यही नाही. असे असल्यावर त्याचे भाग्य उदयाला येऊन त्याला फळ कसे मिळणार. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचे पूर्व कर्म वाईट असते ते त्याला दीन दुबळा करते. विठ्ठल कृपाळूच आहे. काशासाठी आम्ही जाळेला संसार न करा विचार ऐसा देवा कैशेने न तुम्हा करवतशे उदास माझा प्रेम रस भंगावया समर्पुनी ठेला देहा सकळ दरिता विटाळ न लजा माझा तुका म्हणे अवघी मोकलुनी आस करीतो उदास कोणासाठी. आम्ही आमचा संसार जाळून का टाकला नष्ट केला याचा विचार भगवंता तुम्ही का करत नाहीत. माझी भक्ती प्रेमाचा रसभंग करून मला दुःखी करणे तुम्हाला कसे काय आवडते. काही कळत नाही. आम्ही आमच्या देहासह सारे तुम्हाला अर्पण केले आहे आणि तुम्ही आमच्याजवळ येण्याचा विटाळ मानता. याची तुम्हाला लाज कशी वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व आशा आकांक्षा टाकून उदासवाणी होऊन आम्ही तुमच्याशिवाय अन्न कोणासाठी असे फिरत आहोत. नाही तुम्हा काही लावणे मागणे काटाळ्याचे भेने त्रासले ती एखादी या परी टाळावी करकर हा नका विचार देखो काही पायाच्या वियोगे प्राण संवासाठी नेघे वेशी तुटी झाली आता तुका म्हणे तुम्हा मागणे ते आता ह्याची कृपावंता चरणीवास.
आम्ही तुमच्याकडे कोणते लौकिक मागणे मागत नाही, तरी आमचा कंटाळा मानून आम्हाला काहीतरी द्यावे लागेल अशा भीतीने का त्रासलात? काहीतरी देऊन टाकावे आणि ही कटकट एकदाची टाळावी असा विचारही मनात आणू नका. तुमच्या पायाची ताटातूट होऊ नये असे वाटते. तुमच्यापासून जर ताटातूट झाली तर वियोगामुळे माझा प्राण जाईल. तुकाराम महाराज म्हणते, हे कृपावंता, तुझ्या चरणाजवळ वास करू द्यावा एवढेच माझे मागणे आहे. जगा मंगळ लागे देखता विठ्ठल, सर्वभूताची ते दया संत कारण ईश्या. नवे माझे मत साक्षी करुणी सांगी संत, तुका म्हणे जीवे दावी उमटूनी अनुभवे. जग अमंगळ आहे असे म्हणून जर त्याकडे पाहिले तर विठ्ठळच लागतो. भूतमात्राला दया करणे हा खरा धर्म आहे असे सर्व संतांनी सांगितलं आहे. हे माझे मत नाही, संतांना साक्ष ठेवून सांगतो की हे खरे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी देखील माझ्या अनुभवाने दया धर्म प्रगट करून दाखवित आहे. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2246 वर थांबतो.